आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती महानगरपालिकेअंतर्गत 13 शहरी आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रांतर्गत 29 आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत। अमरावती महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना उच्चतम आरोग्य मिळालं पाहिजे याकरिता आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य केंद्र हे सुसज्जित असलं पाहिजे, लसीकरण झालं पाहिजे, गर्भवती महिलांना तपासणी व उपचार मिळाले पाहिजे, प्राथमिक केंद्र कसे असायला पाहिजे, आरोग्य केंद्र उपचार व्यतिरिक्त त्यांना देण्यात येणाऱ्या सुखसोयी जसे पिण्याचे पाणी, वेटिंग रूम, बाह्यरुग्ण कक्ष, महिलांना तपासणीकरिता महिला डॉक्टर, रुग्णालयात सर्व प्रकारची माहिती पत्रक लावणं हा संकल्प घेऊन शहरी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत। त्या आरोग्य केंद्राची गुणवत्ता व कायाकल्प कार्यक्रमांतर्गत मूल्यमापनकरिता अकोलाचे डॉक्टर विनोद करंजीकर, जिल्हा RCH अधिकारी अकोला डॉक्टर मनीष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांचा अमरावती दौरा झाला। त्या दौऱ्यात अमरावती मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या RCH अधिकारी डॉक्टर स्वाती कोवे, डॉक्टर वंदना गुढे, शहर गुणवत्ता आश्वासन अधिकारी, याचबरोबर साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे, सारिका पाटील यांच्या समितीने 13 आरोग्य केंद्रामध्ये, ज्यामध्ये हैदरपुरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सीमा नैताम, भाजी बाजार येथील डॉक्टर फिरोज खान, वैद्यकीय अधिकारी तथा क्षयरोग नियंत्रण अधिकारी, आयसोलेशनचे डॉक्टर अश्विनी खडसे, पठाण चौकचे निगार खान, मसानगंजचे डॉक्टर अलमास खान, महेंद्र कॉलनीचे डॉक्टर अकीब खान, विलासनगरचे डॉक्टर मनीष ठाकरे, संजीवनीचे डॉक्टर वैशाली कावरे, हमालपुराचे डॉक्टर मानसी मुरके, बडनेराचे डॉक्टर इम्रान शाह, जिल्हा सामान्यचे डॉक्टर पौर्णिमा उघडे, दस्तूरनगरचे डॉक्टर विक्रांत राजूरकर व वडाळी अशा सर्व शहरी आरोग्य केंद्राची प्राथमिक गुणवत्ता व कायाकल्प कार्यक्रमाच्या समिती अंतर्गत तपासणी केली असता सर्वच ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना उपचारासोबतच त्यांना आरोग्य केंद्राची माहिती, उपचार कसे होतात, डॉक्टर कोणकोणते आहेत, रुग्णांना तपासणीची वेळ किती आहे, लसीकरण कधी होतात, गोल्डन कार्ड, आयुष्यमान कार्ड, प्रधानमंत्री योजना या सर्व आरोग्य केंद्रात वापरण्यात येणाऱ्या दस्तावेजची पाहणी केली। बायोमेडिकल वेस्ट, विद्युत पुरवठा, कर्मचाऱ्यांच्या समस्या, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन अतिउच्चतम सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून तपासणी मोहीम डॉक्टर विनोद करंजीकर, डॉक्टर मनीष शर्मा, डॉक्टर स्वाती कोवे, डॉक्टर रुपेश खडसे, सारिका पाटील यांच्या समितीने केली। आरोग्य केंद्र सुसज्जित राहावं म्हणून आरोग्य निरीक्षक हैदर अली, शशिकांत जयस्वाल, दिवाकर बर्डे, शशांक निवाणे, बबन खंडारे, आतिश यादव, मीनाक्षी पाटेकर, शरद सावळे, अर्चना बायस्कर, वैशाली सुरोशे, सीमा तेलंग, बबिता तायडे, राधिका झाडे, फारुख गौरी, अंजू कासदेकर यांनी सहकार्य करून मूल्यमापन दौरा यशस्वी केला व समितीनं सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच राज्यात अमरावती 1 नंबरवर येईल असे आश्वासन देण्यात आले।